त्यातील एक मोठी बातमी, हिवाळी अधिवेशन संपताच आता राज्य सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हालचालींना वेग आलाय। राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेणार आहेत आणि यावेळी 24 डिसेंबरच्या डेडलाईन पूर्वी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहे। दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारने दिलेलं आश्वासन यावर सरकारचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, सरकारचं हे शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांची भेट घेणार, पुन्हा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार, नेमकं काय होऊ शकतं, काय अपडेट? बघा, निश्चितपणे पाटलांची समजूत काढण्यासाठीच हे शिष्टमंडळ येते, कारण मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन केलं त्या निवेदनावर जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी सरकारवर भरोसा नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। मात्र आता हे शिष्टमंडळ महत्वाचं आहे। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहे। पाटील साहेब, काय अपेक्षा आहे तुमची समजूत काढायला, तुमच्या जे काही संभ्रम आहे तो दूर करायला शिष्टमंडळ येतं आहे, तर तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहे शिष्टमंडळाकडून? जे आपलं सरकारचं आणि आपलं ठरलं होतं, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान करून मराठ्यांनी 24 डिसेंबर सरकारला वेळ दिली होती। त्याप्रमाणे जे त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतलेले त्यातले 1-2 शब्द राहिले ते, आणि जो विषय आरक्षणाच्या बाबतचा महाराष्ट्रातल्या मराठी तो त्यांनी स्पष्ट भूमिकेत मांडावा। म्हणजे तुम्ही मोठ्या मनानं घोषणा केली, क्षमता दाखवली, तुम्ही निर्णय धाडशी घेतलाय, परंतु दिलदार मन दाखवणं आता गरजेचं आहे। दिलखुलास तुम्ही स्पष्ट सांगावं, दिलखुलासपणे की या स्वरूपाचा तुम्हाला लाभ आहे, हे तुमच्या रक्ताचे सोयरे त्यामध्ये येणार आहेत, त्या नोंदीमध्ये हे रक्ताचे नातेवाईक येणार आहे, हा रक्ताचा परिवार येणार आहे, ते स्पष्ट सांगितलं म्हणजे जिकडं तिकडं खुल्लं होऊ जाईल। आणि आता काय स्पष्टता राहिलेली, मुख्यमंत्र्यांनी बोललेले आहेत, त्याच्यावर तुमचं समाधान सुद्धा झाल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, आणखी काय स्पष्टता हवी? ते 1-2 शब्द घ्यायचे राहिले ते घ्यायला लागणार आहेत, कारण ते त्यांच्या तज्ज्ञांनी घेतले आहेत, ते विसरून राहिले असतील त्यांच्याकडून, काय नाराजी व्यक्त करायची गरज नाही। एवढंच आमचं म्हणणं आहे, म्हणजे मराठा समाजाचे रस्ता क्लिअर होईल आणि सरकारचा सुद्धा, कारण उगाच संभ्रम नको, पुन्हा तेच पुन्हा तेच नको, स्पष्ट। तुम्हाला वाटतंय की सरकार आता तुमचं जे काय राहिलेलं आहे तेवढं मान्य करेल? या ठिकाणी करावंच लागेल, कारण त्यांनी घेतलंय ना लिहून, त्याच्या तज्ज्ञांना घेतलेलं आहे कागदावरती, आम्हाला त्याप्रमाणे करणं त्यांचीच जबाबदारी आहे, त्यांनी ती करावी, फक्त आम्ही आठवण करून द्यायला लागलो की ही जबाबदारी आहे, एवढंच। आजची जर बैठक चांगली झाली, तुमचं सगळं समाधान झालं, तर 23ची सभा ही अभिनंदनाची होऊ शकते? नाही, ते सरकारच्या हातात आहे, आजच काय सांगता येत नाही त्याबद्दल, ते सरकारच्या हातात आहे। आता काय करतायत काय नाही, आता थोड्याच वेळात ते क्लिअर स्पष्ट होईल। बच्चू भाऊ पण येणार, तुम्ही सकाळपासून विचारताय की बच्चू भाऊ असले पाहिजे, हा, परंतु ते कुठं काहीतरी आजारी होते किंवा काहीतरी कार्यक्रम आहे परत त्यांचा, असं मला कळलं। येणार आहे तसं का? चांगली गोष्ट आहे, कारण ते मध्यस्थी आहेतच ना करताना ते, त्यामुळे ते त्याच्यासमोर हे शेवटचं होणं आवश्यक आहे, मी शेवटचंच म्हणावं लागेल। हे शेवटचं तुम्हाला वाटतं? मग आता की 24 तारीख जवळ आली, हे किती दिवस गोळत चालणार आहे? निर्णय तर सरकारनं घेतलाय, मग आता दिलखुलासपणे सांगायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे, स्पष्ट। पण आज तुम्ही तर 23 तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे। आता जरी समजा बैठक निष्फळ ठरली, काही होऊ शकतं, 23 तारखेपर्यंत वेळ तर आहेच ना तुम्ही दिलेला? हो, 24 डिसेंबर आहेच ना, आम्ही तोपर्यंत शब्दावर आमच्या ठाम आहेत, फक्त नावेलाच होईल, कशाला झगडा लावताय असं आमचं म्हणणं आहे। पुन्हा आम्हाला तेच संघर्ष लेकरांसाठी चांगलं जमत आलंय ते चांगलं पूर्ण रेटा, हो, कशासाठी पुन्हा असं, म्हणजे आहे आता चांगलं सरकारविषयी समाजाचं मन चांगलं झालेलं आहे की घोषणा केली, कशाला तळपायचं समाजाला, गोरगरिबाच्या पोराला ठरलेला असो, असं माझं म्हणणं आहे। आणि ते करतील, पण 100% खात्री 24 डिसेंबरच्या आत करतील, नसता आम्ही लढायला सज्ज आहे, काय अडचण नाही। निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वक्तव्य पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे की एवढं चांगलं सरकारने केलेलं आहे, तर थोडं राहिलंय, त्याला पुश करा आणि सगळं चांगलं करा। याबद्दल आता नेमकं शिष्टमंडळ या ठिकाणी काय बोलतंय, मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही भूमिका, जे काही संभ्रम ते दूर होतात का, याबद्दल काही मिनिटांमध्ये आपल्याला स्पष्टता येईल। निश्चितच आता या भेटीनंतरच पुढची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या संपूर्ण आढाव्यासाठी। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात 23 डिसेंबरला इशारा सभा होणार आहे आणि त्यापूर्वी
मराठा आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवली आहे। सभा शांततेमध्ये पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना अशा नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। जवळपास 125 मराठा आंदोलकांना ही नोटीस पाठवलेली आहे।